जाणू प्रत्यक्षात भेटली जनक द्वैता श्रीराम तत्वता भेटला. नव्हती आणि काची कथा झालेली वेळ येत ती उलपुडी काय न मग योग यागादी नाना व्रते स्वतः सामर्थ्य नाही त्याते एकली असे गुरुते मूर्ती समजते लाजोनी. म्हणून कशाच काम नाही बाबा, दुसऱ्या काही भानगडी करू नका. तुम्ही संगत संतांची करा, संगत सद्गुरूची करा. कसा असावा तुम्हाला एक कोण सांगितले की गुरु आपण कोणा ओळखणार असावं, स्वरूपाची ओळख असावं. तुम्ही आईनात बघतो का नाही, आईनात बघितलं आपला जेवढा कसा आहे पुन्हा करतो का नाही, येरी हिंडता आली मी असला मी तसला माझं नाक एवढं आहे किंवा माझं नाक पुजलं असं वाटतंय का नाही. तसं बिला आईना नसताना तुमच्या रूपाची ओळख त्या आत्म्याची ओळख तुम्ही करून घेऊ. असलं सद्गुरूची संगत मला दे. आणि नाना साधनाच्या खटापट्या येतात, काही साधन लागत नाही, पण संतांचं घर गाठा असं नागो सांगितलं. कारणे बोलते पणे उठावया संसार धरणे गुरुदास करणे साधने काज नाही. काय म्हणजे कामच नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वावजीत उपाधी दंभ धर्म यज्ञ केला 12 महिने सांगलं. आमदा 1 कोटी रुपये खर्च केलो बघा, आमदा यज्ञ केलो बघा. हे सांगून सांगून तेवढा केलेला परमात्मा ती विनाशाला पावला. म्हणून ह्यानं सापडत नाही. कशाने सापडतो? वैराग्यशील साधू भेटला सद्गुरू, त्याच्याकडे गेलं त्याच्या विचारामुळं सारा मीपणा धुवून जाणारी साधना आहे. म्हणून बाकीच्या साधनाच्या खटाटोपी येतात. पहिलं प्रथम सुखाची जागा असेल तर सद्गुरूचं घर गाठा. आणि गुरु कसा असावा? वैराग्यशील असावा. प्रपंचावरनं, कुटुंबावरनं, गावावरनं, देशावरनं, वैकुंठाचं, स्वर्गातलं कुठल्या सुखासाठी लाचार नसूनही ती सद्गुरू असला गुरु तुम्ही गाठा. मोकी सद्गुरु नामस्मरण म्हणी गुरुमूर्तीचे ध्यान आणि गुरुचरित्र श्रवण पूर्ण पाद सेवा. त्याच्या चरणाची सेवा असावी. गुरुच्या रूपाचं स्मरण करावं, ध्यान करावं. गुरुने दिलेल्या नामाचं चिंतन करा. तुम्ही चिंतने तद्रुपता म्हणजे तुम्ही कोण आहात हे कळत. हाडामासाचे नाही, आणि हलकीच्या कोंबरच्या असं नाही. शिसाला हरपून जायला पाहिजे. आणि मी कोण आहे? मी राम आहे असं ध्यान द्यायला बसत जा. गुरुची मूर्ती ध्यानात आली जा. गुरु परंपरेस ऐसा दयाचा दृढ विश्वास माझा गुरुच राम आहे. राम ओळखायचं नाही तुम्ही, माझा गुरुच राम आहे. म्हणून स्नान झाल्याबरोबर, पाठ उठल्याबरोबर डोळे झाकायचं. गुरुनं कोणाला ओम दिला असेल, कुणाला सोम दिला असेल, कुणाला षडाक्षरी दिला असेल, कुणाला 10 अक्षरी दिला असेल, कुणाकडे 2 अक्षरी असेल. ज्या गुरुने दिले त्या नामाचा उच्चार करीत जा. गुरुचं नाम ध्यानात आणि जा. सोपं आहे माय बाप्पा. हा पायी नित्य प्रदक्षिणात वाका दर्शनागमन बोधीचा निश्चय पुन्हा त्याप्रमाणे संप्रदाय. तुम्ही संप्रदाय तसा आहे की स्मरण करीत जा, पाद सेवन करीत जा त्या गुरुची. गुरुच माझा राम आहे. गुरुनी मला जगात कोणी नाही. माझा तारक माझे सद्गुरू आहेत. ह्याच्याशिवाय तुम्ही नामचिंतन कोणाचं घेऊ नका. उठत बसत घर पुसत राम तुमच्या घरला येईल. रामायण ऐकलं का? शबरीनं काही केलं का? पुसत पुसत पंपा सरोवरला गेला आणि तिची भेट घेतला. किती वर्षाचे बोर उष्टे करून ठेवित होती. मग तुम्ही लेकरात काही नाही गेला. लेकराचं शेंबूड पुसाय कमरस टाळले येतात तुमच्या, त्याला हात लावणार तुम्ही. शबरीचे उष्टे बोरे खाते. काय वर खातोय? अहो तिचा भाव होता माझा राम, माझा राम येणार आहे. कोण म्हणत? मातंग ऋषीनं सांगितलं जा तुला राम भेटल. संताचे हे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. त्या गुरुच्या मंत्रावर गोळे गोळ्या करायची मला राम भेटणार आहे. एका दिवशी भेटला नवा
तिचे बोर सुद्धा खाल्ला बापा. हा ऐसे सांगता सांगता पूर्ण वरते दाटले चिता सावळे प्रेमावस्था पडली तत्वता मूर्छित मोर्चे आयशे सांगता सांगता देवा विसरलेला आहे, अंगावर स्वेद आलेला आहे, रोमांच थरथरलेले आहेत आणि ब्रह्मरूप झालेले आहे. ब्रह्मरूप आणि शरीर भूमीवर मूर्छना आले आहे. तुम्ही आम्ही किती बाऱ्या पडलेला, किती बाऱ्या उठलेला, किती मूर्छना येऊ लागले, कशा कशासाठी उठलेला, कशासाठी पडलेला. संत त्या ब्रह्मरूपाला लावून पावतल्या, त्या सद्गुरूचं वर्णन करीत करीत केले उपकार सांगू मी काय. बाप न करी आईशे माय, त्या सीतेचं वर्णन सांगत सांगत ब्रह्मावस्था झाली आणि त्रिजटा भूमीवर पडली असं सांगते. जय जयकार आत्मचरित्र अति पवित्र महामहिमा. काय महिमा त्या गुरुचरित्राचा, काय तत्व आहे त्या गुरुचं, काय त्या गुरुनं नाम साठवलं असं, काय सांगितली तिनं. देवा तुझं नाम घ्यायचं असेल तर स्वतःनं घेऊन जमत नाही. तुझ्या नामाची सोय त्या संताकडे आहे. काय सांगाव त्या संताचा महिमा तो बहुदुर्गा. शादिकाचे काम नाही येते, बहुदुधार झाली म्हैस गाय, तरी होईल काय काम देणं. बाकीच्या लोकांना दोनच पाय, दोनच हात, दोनच डोळे, दोनच कान आणि सद्गुरूला भीतीच आहे. काय त्यांचे चिन्ह सांगितलं शबरीना, म्हणून तिला मूर्छना आलेली आहे. सारे लोक हसवर माकड राक्षस वानेर होते, ती थकीत झाली, लोक थकीत. साचार श्रीरामाची प्राप्ती गुरुचे वचने असे दिष्टती. एवढी गुरुदासाची स्थिती त्रिजटा ख्याती अणवदली. एवढी ख्याती आहे त्या गुरुदासत्वाची. बाबा वर्णन करून सांगितलं नाथ बाबाने. दासत्व करा रे, सद्गुरूच करा. पोटासाठी नोकरी करावं लागते सज्जनानं, पण आलेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी तुमच्या कशाही अवस्थेत कुठे बी राहा, कुठे बी चाकरी करा, मजुरी करा, पण गुरुची मूर्ती ध्यानात आणा. गुरुनं नामचिंतन दिलंय, त्याचं चिंतन करीत ठेविले आनंद तशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. गुरुसेवा त्याचं नाव आहे. माझ्या गुरुनं कोणतं नाम दिले, माझ्या गुरुनं बैठक का दिले, ही ध्यानानं करीत राहा. सुखाची जागा तिथे आहे असं सांगितलं. सौमित्रादी विभीषण सुग्रीवाने हनुमान जाणा, मूर्छित सकळ वानर गण चरित्र पावनाय कोणी. हाय कोणी सद्गुरूचं चरित्र आहे ते, त्याचं वर्णन त्रिजटाने केलेले आहे. सौमित्राला समाधी लागले, लक्ष्मणाला, विभीषण मूर्छित झालेले तर, हनुमानजी मूर्छित झालेले तर, राजा सुग्रीव, अठरा पद्म वानर, 72 कोटी अस्वल, 56 कोटी माकड रामरूप झालेले. रामरूप त्याने बी मूर्छना आली असं सांगतात. ते देखताची राघवा काढिले अति गणवा, विसरला निज स्वभावा उठा उठी केव्हा मिठी घाली. विसर पडलेला आहे. खेवा म्हणणारे आपण आलिंगन देतो ना, लेखनाला जात असताना मायली की गळ्याला पडतात, कोणी कोणाच्या पडणं. आता गेलं ते सारच होऊन गेलंय. हाय का तुमच्या ध्यानात तेव्हा लेख ढोळाला नेले आपल्याला माईच्या गळ्याला काहीच नाही, हरपून गेलं सज्जनानं. लेख म्हणलं माय तुला का झाले रडाय बस किंवा उलट झाल्यास. प्रयासी सुटले आलिंगण परी दोघे नाही दोन्ही पाळू रघुनंदन आनंदला पूर्ण भक्त कीर्ती. बाबा जगाचा बाप आहे, मुंगीचा बाप आहे, ब्रह्मदेवाचा बाप आहे, कळवळलेला आहे.
संताची कीर्ती ऐकला त्या त्रिजटेच्या मुखा कोणत्या वारकऱ्याची आणि आलिंगन गळ्याला लावून घेतला. आलिंगन जरी सुटलं असलं तर एक पण आहे ती दोन पण दिसत असे शबरी लांब पण एकरूप झालेले सांगतात. आपुले प्रतिबिंब पूर्ण ते साधू सजना हो. आयसे जणने आपण त्रिजटाले कोण सुखावे. पाहिलं जे असताना देवाला सुख वाटावं असं असलं तर तुम्ही असं भजन करा. देवाला सुख वाटावं तुम्हाला सांगितलं. लिंगराज महाराजाची भक्ती, शीतेची भक्ती, त्रिजटेची भक्ती, ज्ञानेश्वर माऊलीची भक्ती, ह्या भक्ताची अवस्था सांगतात कशासाठी तर हे जीव देह माझा म्हणून पळू लागलाय. देहापासून जर कुटुंब आहे ती माझा म्हणून पळू लागलाय. पळा रे पण देवाला विसरू नका, सद्गुरूला विसरू नका. पळा तुम्ही. ही तयार केलेला कर्मयोग आहे, आपल्या नशिबाला आलेला आहे. लेकर सांभाळावं लागतंय, त्याला हिरी पाणी लावावं लागतंय. पण त्या गुरुने दिलेल्या नामाला धरून करा. बस झालं. तुमचा हेतू पुढे तुमच्या दैवान काय होईल ते होईल. पण गुरुने दिलेल्या नामाला विसरू नका, गुरुभक्तीला विसरू नका. देव चालत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार एवढी खात्री असणार बाबा. लोटा गण घालून सकळासी त्रिजटा बोले अति प्रीतीसी. हो. भावे भजता सजनासी छे. भेटा नयासी श्रीरामाची. मग वानर आहे, माकड आहे, हसवल आहे, राक्षस आहे, लोटांगण घालून समजताशी हात जोडलं चौफेर असं केली. ए बाबानो तुम्हाला श्रीरामाला भेटायचं असेल तर तुम्ही गुरु सेवा करा रे. तुम्ही सद्गुरूला शरण जा. तुम्हाला काहीच लागत नाही असं हात जोडून सांगितलं. सांगतो तुम्हाशी त्रिजटा म्हणू लागलेले तुम्हाला सांगते तुम्ही गुरु सेवा करा. राम तुम्हाला सहजरित्या न सायास करताना राम भेटतील. रामाच्या समोर उभारून काय सांगितलं. सजनाचे करिता संपूर्ण लोकी निंदे जाणे नरक दारुण तयासी. म्हणून जास्त गुरु जर सेवन नसेल, गुरु सेवा जर नसेल, उभे लोकी तुमची निंदन आहे. तुम्ही नरकाचे पावन होणार. तुम्ही किती बी भजन करा, तुम्ही किती बी पंडित व्हा, किती वाऱ्या करा, आणि जर गुरु अनुभव तुमच्याकडे नसेल तुम्हाला राम भेटत नाही. आणि तुम्ही हेमाच्या दरवाज्यात उभारल्याशिवाय राहत नाही. उग मारू नका तुम्ही. ताळ बारके होऊन गेले, किलोचे पाऊन किलो झाले. पोत्या सांगून सांगून डॉक्टर आम्हाला हाती धरणार. काल आला ना शिराज फाळून त्यानं म्हणलं तुमचे शरीर एवढं इंजेक्शन करायचं का कुठं दिसणार. तुम्ही काही थोडं कीर्तन वगैरे करता का. अवघड छोटून मोठं पोते जागरण करू नका म्हणलं. करून तर असं झालंय तुमचं. डॉक्टर हाती धरणार आम्हाला. तुमच्या सारख्याला देव भेटत नाही रे असं सांगितलं. पुढे आहे नरक दारुण. नवे अर्धवाद प्रत्यक्ष संबंध घडला असे. म्हणूनच जे असणार तुम्हाला हे लोक निंदे झालं आणि नरकाचा पावना होण्याची वेळ आली. तुम्ही करून करून केलं काय एक चुकलं तुमचं. गुरुचं घर गाठायचं चुकणार नाही. तुम्ही चुकून परमार्थ्याला नाही असं नाही, पाठांतर केलं नाही असं, पण एक वाट चुकलेली आहे. हलकीला यायचं होतं. हलकी नाव माहित होतं पण हलकीला जायलाच नव्हता. एक 15-20 कोसावरला एक हलकीला यायचं होतं. त्यानं हलकी भक्ती दिलं नव्हतं. मग हलकीला तर निघालाय. पुसाव का कोणाला हलकी पुण्या दिशेला आहे, पुण्या मार्गाने जावला. उगा हलकीला निघाला आणि फाटा फुटला उजेड मार्गाने. फुटवर मी तिकडच चाल. हलकीला जायचे मला विचारावं लागलं नाही, कोणी सांगेल का नाही का उभं झालं. तसं तुझं भजन उगा आहे म्हणजे भजन करूनच. पण त्या भजनाचे मर्म काय आहे पुसलास का कोणाला. पुसल नाहीस असं महाराज म्हणतात. माझी भगिनेश्वर पण का हो. विरोधी तारा म्हणा
कली काना नाका निंद्य लौकिका पैदा झाले. ए वानर हो, या कुणाची बहीण आहे सांगते ऐका. माझी बहीण स्वरूप नाका. पण प्रभू रामचंद्राची निंदा केली आणि कानाला नाकाला मुकली आणि शेवट हे बी लोकातून निंदे आणि त्या बी लोकात निंदे झाली. बघा मी तिचीच बहीण आहे आणि ती माझीच बहीण आहे असं सांगू लागली. हो म्या सेविली सीता सते तेने माझ श्रीराम प्राप्ती विरोधिता जानकी पदे नरक प्राप्ती शूर्पणखी नका. आम्ही एका घराण्यातले लोक पण एक नरकाला गेली आणि मी राम रूपाला मिसळली. ही कशाबद्दल झालं रे बाबांनो? केवळ सीतेची संगत घडली, सद्गुरूची संगत घडली म्हणून मला राम भेटले. आणि स्वरूप ना केला नरक कुंडाला जावं लागलं. कशासाठी? मर्म चुकलेले ते आयुष्यभर मग कोण पुण्य त्यांचा होईल शेवट जो देह द्वंद्वादी कदुडावर आयुष्यभर ममद दावी नारायणा आंतरीच्या गुन्हा प्रगटोनी वर्म माहित होते म्हणून या शेतीच्या काशाला लागले. आणि स्वरूप न केला वर्म माहित नसल्यामुळं नरकाला जावं लागलं. म्हणून सत्ताची संगत सुखदायक आहे. विरोधिता देख सजना विरोधिता देख सजना. विरोधाचा असणार तुम्ही दोष करू नका रे. सज्जनाचा विरोध करू नका तुम्ही त्याच्या संग. हे लोक निंद झाले त्या बी लोकात निंद झाले. कशा म्हणतात त्याला बा चांगलं म्हणायचे ह्याला वंगण, त्याला बा चांगलं म्हणायचे ह्याला वंगण. काय निंदून निंदून तुम्ही कमी या जगात. ह्याही जगात तुमची फटफजिती वरीही तुम्हाला जागा मिळाली. म्हणून तुम्ही कुणाची निंदा बी करू नका, कुणाची स्तुती बी करू नका. एक स्तुती करा तर देवाची, एक स्तुती करा तर संताची. ही दोन वस्ती सोडून कोणाची स्तुती करू नका. आनंद सोर वर्षती सोमवार. काय भाषे 33 कोटी देवाचा राजा इंद्र. वानर लोक, माकड लोक, हसवाल लोक, राक्षस लोक त्रिजटेच्या शब्दाचा अनुभव घेतला आणि दुःख निरसून गेला. सुखाचा सुखार झाला आणि फुलाचा वर्षाव केला त्या माऊलीकर. काय बोलली त्या माऊलीनं आपण ऐकलं का? या आलेल्या जन्माचं सार्थक कुठं आहे त्याची सोय सांगितली. 3 लोकाला पटली आणि फुलाचा वर्षाव त्रिजटीवर झाला असं नाथबाबा सांगतात. साची सौमित्र प्रेमे करुण आलिंगी प्रेमे करुण तैसाची सौमित्र. जानकीला तेवढ्यात प्रेमानं सीतेचं दर्शन घेतलं. धीर म्हणणारा लक्ष्मण बाजूला होता. जेवढं सद्गुरूवर प्रेम होतं तेवढ्या प्रेमानं जाऊन लक्ष्मणाचे पाय त्रिजटेनं धरले असं सांगतात. देखो